एक महिला 4थ्या मजल्यावरून गॅलरीत 7 महिन्यांच्या मुलीला स्तनपान करत होती. नंतर त्यांची मुलगी हातातून निसटून पहिल्या मजल्यावरील पत्र्यावर पडली. 15 मिनिटाच्या संघर्षानंतर लोकांनी तिला वाचवलं. मात्र या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. लोकांनी त्या महिलेला जबाबदार धरून ट्रोल केले. स्थानिक टीव्ही चॅनलने तिला निष्काळजी आई असे केलं होतं. या ट्रोलीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ट्रोलीमुळे त्रासलेल्या रम्या 2 आठवड्यापूर्वी पती आणि 2 मुलांसह कोइंबतूर येथे माहेरी आल्या. रविवारी रम्याचे आई वडील आणि पती लग्नाला गेले होते. ते घरी परतले तेव्हा त्यांना रम्या मृत दिसल्या. रमया या चेन्नईमध्ये IT प्रोफेशनल होत्या. रमया यांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल झालाय. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी निष्काळजी आई म्हणत त्यांना ट्रोल केलं. या सर्व प्रकारानंतर रम्या डिप्रेशनमध्ये गेली. तिच्यावर उपचार देखील सुरू होते. 28 एप्रिलला ही घटना घडली होती. रम्या पगरम होत असलेल्या मुलीला गॅलरीत स्तनपान करत होती. स्तनपान करताना हातातून निसटून पहिल्या मजल्यावरील पत्र्यावर पडली. त्यानंतर मुलगी पहिल्याच मजल्यावर अडकली. आसपास राहणाऱ्यांनी या घटनेचा व्हिडिओ काढला होता. मुलगी वाचवल्यानंतर काही लोकांनी याला ईश्वराचा चमत्कार म्हटले, तर काही लोकांनी आईला टोमणे मारण्यास सुरुवात केली. तर आई कशी निष्काळजी आहे असे म्हणण्यात आलं. लोकांच्या तसेच सोशल मीडियावरच्या ट्रोलिंगमुळे त्या महिलेनं डिप्रेशनमध्ये गेली. सतत त्याचा विचार करत स्वतःला दोष देत राहिल्या. सततच्या टोमण्यांना त्या कंटाळल्या होत्या. त्यानंतर रम्या आपल्या पती आणि मुलांबरोबर कोइंबतूरला निघून गेल्या. हळूहळू त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यानंतर घटनेच्या एका महिन्यानंतर त्यांनी आत्महत्या करत त्यांचं आयुष्य संपवलेलं आहे.